राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही 22 जून रोजी पुण्याहून सुरू झाली आहे। आज ही नांदेडमध्ये आहे। 14 जिल्हे आमचे पूर्ण झालेले आहेत। आम्ही रोज 2 जिल्ह्यात जातोय आणि अतिशय सुंदर असा रथ आम्ही राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा बनवला आहे। आमची ही यात्रा शोभाजी नाही, आम्हाला जो संदेश याच्यातून द्यायचा आहे तो मुख्य संदेश असा आहे की आता जी शेती जी खराब झालेली आहे ती शेती ही गो आधारित शेती होणं खूप महत्त्वाचं आहे। प्राकृतिक शेती होणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रीन रिव्होल्यूशन आलं, फर्टिलायझर आणि केमिकल फर्टिलायझर आले, पेस्टिसाइड आले, त्याच्याने उत्पन्न तर वाढलं परंतु जमिनीची परिस्थिती खूप खराब झालेली आहे। आज जे रोग वाढत आहेत, आज साधं उदाहरण देतो कॅन्सरचं, भयानक परिस्थिती आत्ता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। पंजाबमधून तर 2 ट्रेन चालतच होत्या कॅन्सरसाठी रोज, पण आता सगळ्या राज्यांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि 2030मध्ये सायंटिस्टचं म्हणणं असं आहे की 5 जणांमध्ये 1 जणाला कॅन्सर होईल। अहो आज नाही आपण लवकर पाऊल उचलले तर येणारी परिस्थिती भयानक असणार आहे। आज 2-2 आणि 8-8 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहेत, त्यांना शुगर बीपी हे कुठून येत आहे? हे जे आपण खातोय ना त्याच्यातून येत आहे। सगळं केमिकल आणि पेस्टिसाइडचा परिणाम आहे। वापरलं पाहिजे पण त्याचं लिमिट आहे। पण आज शेतकरी ज्या पद्धतीने वापरतोय, मला असं वाटतं आम्ही अवेअरनेस करायला आलोय की आता गो आधारित शेती, प्राकृतिक शेती, सेंद्रिय शेती करा आणि त्याचा उपाय आमच्याकडे आहे। आम्ही गोखत तयार करू शकतो। आज 986 गोशाळा आमच्या महाराष्ट्रात आहे आणि त्या 986 गोशाळेमध्ये 1,53,000 गोवंश आहे। 10 किलो एक गोवंश 10 किलो शेण देतं। आज 15,30,000 किलो शेण होईल आणि हे दोन्ही एकमेकाला कसं पूरक आहे बघा। यांनी जर शेण बनवायला सुरुवात केली, गोखत तयार केलं आणि ते जर शेतकऱ्यांना दिलं तर त्याच्यातून गो आधारित शेती सुरू होईल। हे आम्ही सगळ्या गोशाळेला आवाहन केलेलं आहे आणि आम्ही आवाहन अशासाठी केलं आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत आपण 50 रुपये प्रतिदिन प्रति देशी गाय हे अनुदान देतोय। आज 132 कोटी रुपये या गोशाळेला आम्ही अनुदानात वितरित करतोय। आम्ही उपकार नाही करत आहे, पण त्यांची परिस्थिती खरंच बिकट आहे। पण आता कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे। हे जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत याची वेळ आलेलीच आहे आता जर नाही आली आणि आम्ही त्या ऑफिसमध्ये बसून मुंबईच्या पुण्याच्या नाही सांगू शकत। आता लोकांमध्ये यावं लागेल, यांना सांगावं लागेल, एक ज्योत पेटवायला लागेल, एक आग तयार करायला लागेल, एक चळवळ तयार करायला लागेल। बघा ग्रीन रिव्होल्यूशनच्या नावाखाली हे झालं, मग आलं व्हाईट रिव्होल्यूशन। व्हाईट रिव्होल्यूशनमध्ये दूध वाढवण्यासाठी सगळ्या संकरित गायी आल्या, विदेशी गायी आल्या, त्यांचं दूध तर वाढलंय पण ते आरोग्याला किती फायदेमंद आहे हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। पण देशी गाईचं दूध हे अतिशय जबरदस्त आहे आरोग्यासाठी। आज डॉक्टर सुद्धा लिहून देतो प्रेस्क्रिप्शनमध्ये, आईचं दूध बंद झाल्यावर देशी गाईचं दूध द्यावं। अहो याच्यात अर्थ समजा ना तुम्ही। आणि हे जर करायचं असेल तर आता सगळ्यांना जागं व्हावं लागेल, शेतकऱ्यापासून, गोशाळेपासून, गोसेवकांपासून आणि दानदात्यांना पण। मी दानदात्यांना पण आवाहन करतोय की त्यांनी पण आपलं दान ह्या सत्कर्मासाठी द्यावं। आता मी सगळ्या गोशाळा या आत्मनिर्भर करणार आहे आणि त्याचं पाऊल मी उचललेलं आहे आणि मला खात्री आहे की मी लवकर ह्या सगळ्या गोशाळा आत्मनिर्भर करेल आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसून नाही करू शकत, म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातून प्रवास करून 5 जुलैला आम्ही नागपूरमध्ये जातोय आणि देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा समारोप आहे। आणि हे सगळं डॉक्युमेंट, हे डॉकेट, याच्यातले काही मुद्दे जे योग्य मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहे। पुढची दिशा हे ते आम्हाला ठरवतील, ते आम्हाला दिशा देतील। पण मला एक खात्री आहे की ते सुद्धा गोभक्त आहे आणि त्यांना या सगळ्या परिस्थिती माहिती आहे, त्यामुळे येणारा काळ हा चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो। गोसेवा आयोगाच्या अध्यक्ष आहात, महाराष्ट्रात गोहत्या प्रमाण वाढलेलं आहे, हे थांबण्यासाठी आम्ही खूप मोठं पाऊल उचललं साहेब। आधी परिस्थिती तुम्ही सांगता बरोबर तशी होती, पण आज 21 मेला जी गृह खात्याकडून ऑर्डर निघाली, म्हणजेच माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून जी ऑर्डर निघाली आहे ती तुम्ही एकदा वाचा आणि त्याच्यामध्ये आता गोवंशाला कत्तल करायचं या लोकांनी विसरून जावं
नाही तर ते एकदा आत गेले तर बाहेर येऊ शकत नाही, असे कायदे आम्ही बनवले. पहिल्यांदा गो तस्करीवर आता मकोका लागतोय. ऑलरेडी 53 केसेस झाले आहेत महाराष्ट्रामध्ये. मकोका लावले. मकोका लावल्यावर तुम्ही किती पैसे लावा, वकील लावा, आता नाही सुटू शकणार. वारंवार केस जर त्याच्यावर होत असेल, 3च्या वर जरी केस झाल्या तर त्याला तडीपार करतोय. अशा ॲक्शन आता सुरू झालेल्या आहेत आणि मी त्यांनाही विनंती करतो, त्यांना काय करायचं ते करू द्या, पण गोवंशाला आता हात नका लावू तुम्ही. ही लढाई नाही तर खूप मोठ्या पद्धतीने पेटेल आणि आम्ही कायद्याच्या मार्गानेच जाणार आहोत. पण कायदे असे कडक केलेले आहेत. आज आम्ही 4 डिपार्टमेंटचे नोडल ऑफिसर बनवलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात SP, CP, पशुसंवर्धन आणि परिवहन चौघांना आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या निर्देश आहेत की नोडल ऑफिसर तयार करा आणि त्यांचे नंबर डिक्लेअर करा आणि ते नागरिकांमध्ये पण द्या, की त्याचं काम आम्ही आयोगामार्फत करू. सगळे नोडल ऑफिसरचे नंबर सगळ्या नागरिकांपर्यंत आता जातील. त्यांनी फक्त त्यांना कळवायचे. याच्यावर जर नाही कोणी काय ऐकलं तर सरळ 112 डायल करा. आता तिथं ही सगळी नोंद घेतली जाईल.